Z24 News. Subscribe now and press. नमस्कार, मी विनोद शिंदे. आपण पाहता Z24 न्यूज. Z24 न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सध्या मी उभा आहे अंधेरी वेस्ट कुपर हॉस्पिटल येथे आणि इथे डॉक्टरांनी प्रोटेस्ट केलेला आहे आणि जी घटना घडलेली आहे ती खूपच गंभीर घटना आहे आणि जे डॉक्टर आहेत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. असं Z24 न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नेमका प्रकाराबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया, काय कमेंट है? जितने भी लोग देख रहे हैं सबसे पहले नमस्कार, बहुत बहुत। मैं यह कहना चाहूँगा कि यह जो घटना हुई है आदिपुर कलकत्ता की, वह बहुत दुखद है। हम सब जितने भी यहाँ पे डॉक्टर हैं, इंटर्न्स हैं, ये सारे एक साथ खड़े हुए हैं। ये जो घटना हुई है ये बिल्कुल नहीं होनी चाहिए थी। दिल्ली में जो निर्भया कांड हुआ था वो बहुत गलत था, बस में हुआ था। लेकिन ये जो कांड हुआ है वह एक अस्पताल के अंदर जहाँ पे एक महिला काम कर रही थी वहां पे हुआ है, वह बिल्कुल भी एक्सेप्ट होना नहीं चाहिए था। मैं सबसे यही कहना चाहूंगा कि हमारे जो मांगे हैं सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट और एक अच्छी इंक्वायरी, अभी कुछ समय पहले ही पता पड़ा कि सीबीआई की इंक्वायरी लागू कर दी गई है, जो कि बहुत अच्छी खबर है। बट सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट और एक वुमेन की जो यहाँ पे काम करते हैं उनके लिए बेसिक रिक्वायरमेंट डॉक्टर्स में क्योंकि 40 आवर्स की ड्यूटी करते हैं, वो सब होना बहुत जरूरी है। देखिए, आज जो लड़की ड्यूटी पे थी, जो काम कर रही थी, जो 48 आवर्स से ड्यूटी करके थकी हुई थी, वो बिल्कुल ही निर्दोष थी। आज वो थी, कल हम बोल सकते हैं। वो एक हमारी कलीग थी जिसकी कोई गलती नहीं थी, ना ही उसने कोई प्रोवोकेटिव कपड़े पहने थे, ना ही वो उसने कुछ और किया था। वो निर्दोष थी, बिल्कुल निर्दोष। तो जो भी हुआ है बहुत गलत हुआ है और ये ऐसा नहीं है कि ये पहली बार हुआ है। डॉक्टर वायलेंस अगेंस्ट डॉक्टर्स मल्टीपल टाइम्स हुए गए हैं और उसके अगेंस्ट कुछ ज्यादा एक्शन ली नहीं गई है। इसके लिए दिन ब दिन लोगों की हिम्मत बढ़ती जा रही है। उनको लग रहा है कि हम कुछ भी करें, ये डॉक्टर्स लोग तो हमारी सेवा करेंगे। हम लोग ने जो हिपोक्रेटिक ओथ लिया है, वी हैव टू स्टैंड टू इट। तो बट ये गलत है। मतलब हम लोग दिन रात मेहनत करके अगर किसी की जान बचा रहे हैं तो हमारे प्रोटेक्शन का क्या, वो आज भी एक क्वेश्चनेबल चीज है। तो वी शुड रियली सम डिसीजन शुड बी टेकन फॉर आवर प्रोटेक्शन। सगळ्यात पहिल्यांदा मला माफी मागायची आहे की आमच्या या प्रोटेस्टमुळे काही थोडी का होईना पेशंटच्या केअरची थोडीशी हानी होतीये, पण याचं कारण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे हा जरी डॉक्टरच्या बाबतीत गोष्ट झाली असली तरी ही सगळ्या विदाऊट प्रोफेशन सगळ्यांनी सपोर्ट करण्यासारखी गोष्ट आहे। आपल्याला माहिती आहे निर्भयासारखं जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर पूर्ण देश उठला होता, तर यावेळी का नाही? मी असं म्हणतो की डॉक्टर सगळ्यांचे जीव वाचवतात, पण डॉक्टरांचा जेव्हा जीव धोक्यात येतात तेव्हा किती लोक पुढे येतात आपल्यातले। तर यासाठी आपण सगळे डॉक्टर्स एकत्र आलेलो आहोत आता। आणि सर्वात महत्वाचं, या घटनेचा तीव्र निषेध आपण या ठिकाणी करतो आहोत की रेप सारखी जी घटना आहे ती या प्रोफेशन मध्ये जी लेडी डॉक्टर 48 तास काम करून जी विश्रांतीसाठी 5 मिनिट गेली होती तिच्या बाबतीत ही घटना घडावी, यापेक्षा अजून वाईट दुसरं आय थिंक काही असू शकत नाही। आणि यासाठीच प्रोटेक्शन ही बेसिक नीड आहे, यासाठी प्रोटेस्ट करायची खरं तर गरज लागायला नको। तर सगळ्या डॉक्टरांना या बेसिक नीड साठी प्रोटेक्शन मिळणं, साधी सिक्युरिटी मिळणं हे तर असलंच पाहिजे। आणि यासाठी म्हणजे ही मागून मागायची गोष्ट नाही, ही तर मिळायला हवी। पण ठीक आहे, आता यासाठी आपण करतोय प्रोटेस्ट, पण गव्हर्नमेंटवर आपण विश्वास ठेवून आपण बघू की नक्कीच ते काहीतरी योग्य निर्णय घेतील। तर हे होते डॉक्टर आणि जे डॉक्टर म्हणजे देवदूत असतात, ते आपला जीव वाचवतात आणि त्यांच्यावरती अशी पाळी आलेली आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये संतापाची लाट आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या सरकारने त्यांना ज्या मागण्या ठेवल्या सरकार ते पूर्ण करेल अशी आपण आशा करू। मी विनोद शिंदे, पाहत राहा Z24 न्यूज मुंबई। न्यूजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी Z24 न्यूज चॅनल आताच सबस्क्राइब करा। पाहत राहा Z24 न्यूज, तुमच्या हक्काचे चॅनल।